नमस्कार, अकस्मात मराठी हॉरर चॅनलवर आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतामधले 3 सर्वात भयावह ठिकाण कोणते आहेत हे पाहणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन कथांचे नोटिफिकेशन मिळत राहील। भारताच्या ऐतिहासिक वारशात अनेक प्राचीन वास्तूंचा समावेश आहे, जी आजही पूर्वीच्या भारताच्या इतिहासाची पुनरावृत्ती करतात। असाच एक ऐतिहासिक वारसा भारताची राजधानी दिल्लीच्या मेहरौली परिसरात आहे, जो जमाली कमाली मस्जिद या नावाने ओळखला जातो। दिल्लीतील कुतुब मिनारच्या शेजारीच बांधलेली ही मस्जिद एक सुंदर पुरातत्व स्थळ आहे। आश्चर्याची बाब म्हणजे कुतुब मिनार पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असताना जवळच असलेल्या या मशिदीकडे पर्यटकांची उत्सुकता अगदी नगण्य आहे। इथे लोक क्वचितच भेट द्यायला येतात। ही मस्जिद मुघल काळातील एक मोठे स्मारक आहे, जे दिल्लीच्या जुन्या अवशेषांमध्ये अजूनही उभे आहे, परंतु काळानुसार त्याची चमक कमी झाली आहे। भूत किंवा जिनांच्या अस्तित्वाच्या अफवा येथे उडत असतात, त्यामुळे ही मस्जिद नेहमीच चर्चेचा विषय बनते। काही लेखांमध्ये जमाली कमाली मस्जिद पछाडलेली असल्याचे म्हटले आहे। काही लोकांना या मस्जिदीत अज्ञात सावली जाणवली, तर काहींना रात्री या मस्जिदीत भीतीदायक आवाज ऐकू आला। ज्यांना गूढ कथा आणि रहस्यमय ठिकाणांना भेट देणे आवडते, त्यांच्यासाठी ही मस्जिद एक अधिक मनोरंजक ठिकाण आहे। जमाली कमाली मशिदीबद्दलची सर्वात रहस्यमय आणि मनोरंजक गोष्ट म्हणजे कमाली या व्यक्तीच्या नावावरून तिचे नाव ठेवण्यात आले, मात्र इतिहासात त्याच्याबद्दल कुठेही माहिती मिळत नाही। तथापि जमाली आणि कमली या दोन्ही कबरी एकाच वेळी बांधल्या गेल्या होत्या, परंतु त्यांच्या इतिहासाबद्दल कोणालाच नीट माहिती नाही। ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये फक्त जमाली मशिदीचे वर्णन केले आहे, पण कमाली मशिदीबद्दल कोणतीही माहिती आढळून आलेली नाही। काही लोक म्हणतात की जमाली हा कमालीचा शिष्य होता, तर काही म्हणतात की तो त्याचा भाऊ होता किंवा दुसऱ्या कवीचा साथीदार होता, आणि काहींच्या मते कमली हे नाव जमालीच्या पत्नीचे आहे। सत्य काहीही असले तरी कमाली नावाची व्यक्ती जमालीची खूप जवळची आणि प्रिय होती हे नक्की। त्यामुळे दोघांच्या कबरी एकाच छताखाली एकमेकांच्या अगदी जवळ बांधलेल्या आहेत। या मशिदीमध्ये भूत आणि जिन्या राहतात असा दावा अनेक जण करतात। अनेकांनी इथे दिवे, प्राणी गुरगुरणे, भूत आणि त्यांच्या शेजारी दुसरे कोणीतरी असल्याचा अनुभव असल्याचा दावाही केला आहे। ज्या लोकांनी या ठिकाणी भेट दिली आहे त्यांनी नोंदवले आहे की त्यांना असे वाटले की खांबाच्या मागे कोणीतरी आपल्याकडे पाहत आहे, परंतु त्यांनी आजूबाजूला शोधले असता त्यांना तिथे कोणीच सापडले नाही। काहींनी असेही सांगितले की त्यांनी हसण्याचे आवाज ऐकले होते आणि अदृश्य शक्तींनी त्यांना थप्पड मारली होती। तथापि नोंदीनुसार ड्युटीवर असलेल्या एका सुरक्षा रक्षकाला या प्रकरणी चौकशी केली असता त्याने सांगितले की तो दिवस आणि रात्र मशिदीत असतो, परंतु त्याला कधीही असामान्य क्रिया वगैरे जाणवले नाहीत, आणि म्हणाला की या सर्व खोट्या कथा आहेत। भारतात असे अनेक ठिकाण आहेत जिथं अजूनही कुणाची जायची हिंमत होत नाही। आज 21व्या शतकातही देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये अनेक रहस्यमयी आणि भूतावह ठिकाण आहेत जिथे सरकारनेच नागरिकांच्या प्रवेशाला बंदी घातलेली आहे। त्यात पुणे, मुंबई, कोलकाता, दिल्ली आणि राजस्थानमधील कुप्रसिद्ध
जुनाट आणि अशाच काही भुताटकीने घेरलेला भानगड किल्ल्याचा समावेश आहे. हा किल्ला आशियातील सर्वात जास्त भीतीदायक जागा मानली जाते. त्यामुळं या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांनाही या किल्ल्याबाबत जितकं कुतूहल आहे तितकीच भीती देखील आहे. हा किल्ला प्रत्यक्षात पाहिल्यानंतर व्यक्तीला त्याच्या तेजस्वी आणि तितक्याच सुंदर असलेल्या वास्तुकलेवर मोह होतो. परंतु आजपर्यंत तिथे गेलेल्या प्रत्येकाला कुणीतरी आपला पाठलाग करत आहे असंच वाटत आलेलं आहे. त्यामुळं जगभरातील या किल्ल्याला भेट देण्याचे लोक टाळतात. भानगडच्या किल्ल्याबद्दल माहिती देताना आर्किओलॉजिस्ट डॉक्टर विनय कुमार गुप्ता यांनी सांगितलं की 1570मध्ये भानगडचा किल्ला बांधायला सुरुवात झाली असावी. 1600च्या सुमारास किल्ल्याचं बांधकाम पूर्ण व्हायला आलं असेल. या शहराची रचना पाहिल्यानंतर असे जाणवते की प्रत्येक गोष्टीचं नियोजन काटेकोरपणे केलं होतं. तुम्हाला या किल्ल्यावर जायचं असेल तर तुम्हाला 3 तटबंदी ओलांडून जावं लागतं. या किल्ल्याला 5 दरवाजे होते. किल्ल्यात बाजारपेठ होती. तिथे रोजच्या वापरासाठीच्या गोष्टी विकत मिळायच्या. सोन्या चांदीच्या दागिन्यांचा जोहरी बाजारही होता. मनोरंजनासाठी नर्तिकेचा महालही असायचा. राजाच्या मंत्र्यांची निवासस्थानं, काही धनिकांची घरंही किल्ल्यात होती. युद्धात हत्ती घोड्यांचा वापर व्हायचा. त्यामुळे किल्ल्यात स्वाभाविकपणे घोड्यांचे तबेले, अश्वशाळा होत्या. शत्रूंच्या हालचालीवर नजर ठेवता यावी म्हणून किल्ल्यात वॉच टॉवर किंवा टेहळणीचा बुरुज असायचा. भानगडच्या किल्ल्यातही असाच बुरुज आहे. कैद्यांसाठी जेलही आहे. एकूणच राजाच्या राजधानीप्रमाणे भानगडचा थाट होता. 1720 पर्यंत इथे जवळपास 9000 घरं होती. चांगलं नांदतं जागतं शहर होतं हे. मग अचानक काय झालं की हा किल्ला ओस पडायला लागला. इतका ओसाड झाला की इथे भूताखेतांचा वास आहे असं बोललं जाऊ लागलं. आणि आज या किल्ल्याची प्रसिद्धीच तशी आहे. असे म्हटले जाते की सुमारे 300 वर्षांपूर्वी एका शापामुळे संपूर्ण भानगड उद्ध्वस्त झाला होता. ही कथा कितपत खरी आहे याचा पुरावा अद्याप मिळालेला नाही. पण समोर आलेल्या माहितीनुसार भानगड किल्ल्याला गुरु बालूनाथ यांनी शाप दिला होता. त्यामुळं तिथं आजपर्यंत ही भयावह स्थिती असल्याचं मानलं जातं. त्याचबरोबर एकदा तिथल्या एका स्थानिक राजानं ह्या किल्ल्याच्या खाली राहत असलेल्या ऋषीला विनंती केली होती की त्याला या जागेशेजारी मोठा भानगड किल्ला बांधायचा आहे. तेव्हा ऋषीने राजाची ती गोष्ट मान्य करत तयार होणाऱ्या किल्ल्याची सावली त्यांच्या कुटीवर पडू नये असं सूचित केलं, ज्यावर दोघांचीही सहमती झाली. परंतु किल्ला तयार झाल्यानंतर असं काही झालं नाही. किल्ला तयार झाल्यानंतर किल्ल्याची सावली ऋषीच्या कुटीवर पडली. तेव्हा त्या ऋषीने क्रोधित होऊन त्या ठिकाणच्या गावाला आणि किल्ल्याला शाप दिला. तेव्हापासून भानगड किल्ला आणि संबंधित परिसर उद्ध्वस्त झाल्याचं बोललं जातं. भानगडबद्दल तुम्हाला काही कॉमन दंतकथा ऐकायला मिळतात. त्यापैकी एक आहे राणी रत्नावतीची. ही सुंदर राणी त्या किल्ल्याची स्वामिनी होती. एका तांत्रिकाचं मन तिच्यावर जडलं. त्याला ती हवीशी वाटत होती. त्याला ती आपल्या आयुष्यात हवी होती. त्यानं तिला मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण त्याला यश मिळालं नाही. शेवटी त्यानं तिथल्या सगळ्या लोकांना एक शाप दिला. त्यानंतर हा किल्ला झपाटलेला बनला. भानगड किल्ल्यावर सूर्यास्तानंतर आजपर्यंत जे लोक गेलेले आहेत ते कधीही परतलेले नाही. लोक किल्ल्यात फिरताना दिसल्याच्या बातम्या आल्या आहेत, पण बाहेर येताना दिसले नाहीत. काही लोकांनी तर सूर्यास्तानंतर किल्ल्याच्या आतून विचित्र आवाज आणि किंकाळ्या ऐकल्याचा दावा केला आहे. त्यामुळं या जागेचं गूढ आणखी वाढलेलं आहे. सध्या भानगडचा किल्ला जीर्ण अवस्थेत पडून आहे.
लोकांच्या म्हणण्यानुसार येथून रात्री कोणीतरी रडण्याचा आणि ओरडण्याचा मोठा आवाज येतो. अनेकदा येथे काही साप फिरताना दिसल्याचे सांगण्यात आले आहे. गडाच्या मागच्या दरवाजातील छोट्याशा गडद दरवाजातून येणारा विचित्र वास आणि कुणीतरी बोलण्याचा आवाज हा सुद्धा चर्चेत आहे. तलवारी आणि लोकांच्या किंचाळण्याचा आवाजही ऐकू आला आहे. एकदा भारत सरकारने भानगड किल्ल्याचे सत्य जाणून घेण्यासाठी रात्रीच्या वेळी निमलष्करी दलांची एक तुकडी येथे पाठवली. मात्र किल्ल्याचे सत्य शोधण्यात त्यांना अपयश आले. त्यातील अनेकांनी असामान्य वाटल्याची तक्रार केली, तर अनेकांनी आत्म्याचाही अनुभव घेतला. भानगडमधील गूढ घटनांमुळे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने भानगडचा किल्ला भूताचा घोषित केला आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर त्यांच्याकडून इशारा फलक लावण्यात आला असून त्यानुसार सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर गडावर प्रवेश निषिद्ध आहे. आता हा किल्ला भारत सरकारच्या देखरेखीखाली आहे. मुंबईतील सगळ्यात भयानक जागा कोणत्या याची जर यादी काढली तर त्यात मुकेश मिल्सचे नाव सर्वात वर असेल यात शंकाच नाही. ही अशी एकमेव जागा आहे जिथे एक नाही, दोन नाही तर कित्येक वेळा लोकांना चित्रविचित्र अनुभव आलेले आहेत. मुंबईच्या अत्यंत पॉश अशा कुलाबा भागात अशी कोणती जागा आहे असे सांगितल्यावर लोकांना सहसा विश्वास बसत नाही, कारण हा संपूर्ण भाग गजबजलेला आहे. पण जेव्हा मुकेश मिल्सच्या कहाण्या कानावर पडतात तेव्हा काही वेळासाठी का होईना पण मुकेश मिल्स हे नाव मनात कुतूहल आणि भय दोन्ही उत्पन्न करते. मुलीचबाई माधवाणी नामक व्यापाराने 1870 साली मुकेश मिल्स बांधली. ईस्टर्न आफ्रिकन हार्डवेअर नावाची एक कंपनी त्यांच्या मालकीची होती. कापड उद्योगाचे वाढते वर्चस्व पाहून त्यांनी व्यापाराच्या दृष्टीने पोषक अशा जागी मुकेश मिल्स उभारली. दक्षिण मुंबईत कुलाबा बंदराजवळ असणाऱ्या या मिल्समुळे माधवानी यांना खूप नफा देखील झाला. त्यांचा व्यापार वाढू लागला. तेव्हाच्या दक्षिण मुंबईत ही एकमेव मिल होती. अनेक जण असे सुद्धा म्हणतात की ईस्ट इंडिया कंपनीचा सुद्धा मुकेश मिल्सच्या उभारणीमध्ये मोठा वाटा होता. 1982 सालापर्यंत मुकेश मिल्समध्ये सगळं काही सुरळीत सुरू होतं. पण एके दिवशी मोठी आग मुकेश मिल्समध्ये लागली आणि मुकेश मिल्स कायमची बंद झाली. आजही ती आग का लागली, कोणी लावली या प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीत. या आगीने अनेक रहस्यमयी प्रश्नांना तर जन्म घातलाच, पण सोबत अनेक चित्रविचित्र घटनांची मालिकासुद्धा या आगीपासूनच सुरू झाली. अशा अडगळीत पडलेल्या आणि बंद झालेल्या जागांचे चित्रपट निर्मात्यांना फार वेळ लावायचे. त्यामुळे बॉलिवूडचे मुकेश मिल्सकडे लक्ष गेले नसते तरच नवल. एक डायरेक्टर आपल्या हॉरर फिल्मच्या शूटसाठी एका भयान लोकेशनच्या शोधात होता आणि त्याला मुकेश मिल्सची जागा त्यासाठी परफेक्ट वाटली. पण जशी शूटिंग सुरू झाली तसे त्यांना अनेक चित्रविचित्र अनुभव येऊ लागले आणि एकाच दिवसात त्यांना गाशा गुंडाळायला लागला. ही सार्वजनिक झालेली पहिली घटना होय. इथून मुकेश मिल्स भूतिया जगांमध्ये समाविष्ट झाली, ती कायमसाठीच. अजून एक कथा मुकेश मिल्सबद्दल सांगण्यात येते की एका चित्रपटाच्या शूटिंग करताना लीड अभिनेत्रीचा आवाज अचानक बदलला आणि त्या बदललेल्या आवाजात ती म्हणाली, सब यहाँ से चले जाओ, ये मेरी जगह है. पूर्ण टीमला खात्री पटली की इथे काहीतरी भुताटकी नक्कीच आहे आणि त्यांनीसुद्धा तिथून धूम ठोकली. लागोपाठ अशा घटना घडत असल्याने बॉलिवूडने मुकेश मिल्सला ब्लॅकलिस्टच केले.
एके दिवशी तेथे असणाऱ्या एका जुन्या वॉचमनला देखील अचानक मिल्सच्या आतून म्युझिक ऐकू येऊ लागले. त्या दिवशी तर कोणते शूटिंगसुद्धा नव्हते. त्याने लांबून कोणाला तरी स्मोकिंग करताना सुद्धा पाहिले, पण त्याच्याशिवाय तिथे कोणीच नसल्याने तो इतका घाबरला की आज जाऊन नक्की काय सुरू आहे हे पाहण्याची त्याची हिंमतच झाली नाही. अजून एक भयानक स्टोरी मुकेश मिल्सबद्दल सांगितली जाते की शूटिंगच्या वेळीच अचानक एक 10 वर्षांची मुलगी जमिनीवर लोळू लागली. तिचे हावभाव अत्यंत भयानक होते. पाहता क्षणीच तिला कोणीतरी झपाटले असल्याचे सर्वांना वाटले. पण जसे त्या मुलीला मिल्सच्या बाहेर नेण्यात आले तशी ती अगदी नॉर्मल झाली. या सर्व घटनांवेळी उपस्थित असणारे साक्षीदार असंख्य असून आजही बॉलिवूडमध्ये चवीने अगदी रंगवून या घटना सांगितल्या जातात. एकाने एकाला सांगितली, मग दुसऱ्याने अजून एकाला, असे करून या घटना सगळीकडे पसरल्या आणि मुकेश मिल्सबाबतचे भय वाढत गेले. आजही तेथे राहणारे लोक रात्रीच्या वेळी या मिल्सच्या आसपास भटकत नाहीत. आसपास राहणारे सुद्धा विशिष्ट दिवशी मिल्सच्या आतून विचित्र आवाज येत असल्याचे अनुभव सांगतात. आपण म्हणतो की वाईट शक्तीचा प्रभाव हा रात्रीच्या वेळी असतो, तसे हे सगळे अनुभव रात्रीच्या वेळेसच आले आहेत. त्यामुळे आजही असे अनेक डायरेक्टर आहेत जे सकाळच्या वेळेस इथे शूट करतात आणि संध्याकाळ होण्याआधी पॅकअप करतात. गेल्या काही वर्षांतील हम, हिरोपंती, बदलापूर, ओके जानू यासारख्या चित्रपटातील काही सीन्सची शूटिंग याच मुकेश मिलमध्ये झाली आहे. तब्बल 150 वर्षांपेक्षा जुना इतिहास असलेली मुकेश मिल्स सध्या स्वतःच मृत्यूपंथाला लागली आहे. या पूर्ण मिल्सचे बांधकाम हे जीर्ण झाले असून कधीही कोसळण्याची शक्यता आहे. म्हणूनच सध्या या भागात शूटिंगला बंदी घालण्यात आली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या अशाच एका थरारक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.